ऍक्च्युली गाववाले प्लस कलिग प्लस डोंबिवलीकर असं सगळंच नातं बनतं आमचं. त्याच्यामुळे नक्कीच एनी टाइम. 9 वाजलेत आणि बॅग वगैरे घेतली. आपला सुरू झाला म्हणजे कॉर्पोरेट मोड. तर आज पाऊस नाही, छत्री तर आणली मी, पण पाऊस नाहीये त्यामुळे थोडंसं व्हिडिओ वगैरे काढायला भेटते. मंडळी चला निघतोय कल्याण ईस्टला. सिमन्स गेट नंबर 1 वरून ट्रिप पडली आपल्याला आणि ते सिग्नल लागले, तो थांबायला लागला आपल्याला. आजचा हार्ड वर्क खरं खतरनाक होतं, कारण पाय पण माझा दुखायला लागला, एवढं ट्रॅफिक होतं मंडळी. नमस्कार मंडळी, जय शिवराय. तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मेहनतीच्या आणि या संघर्षाच्या प्रवासामध्ये. तर सकाळचे वाजले 7:30. आज आहे फ्रायडे, वीकचा एंड दिवस आहे आणि आपलं तर सॅटर्डे संडे पण वर्किंग आहे, काय टेन्शन नाही. तर सकाळचे वाजलेत म्हणजे 7:15 आणि आज आपल्याला एक फॉलोअर्स ताई आहेत, ते पण ॲक्सेंचरमध्येच काम करतात आणि वरच्या मॅनेजमेंट लेवलला आहेत, काम करतात. तर त्यांचा काल फोन आला होता मला की जायचे आपल्याला माइंड स्पेसला सकाळी 7:30 वाजता. मग आता मी त्यांच्या लोकेशनवरती पोहोचलो आहे. त्यांचं लोकेशन आहे आईस फॅक्टरी, प्रशांत बार, जे ऑप्टिलाइफ हॉस्पिटल आहे तिकडे आहे. लोकेशनवरती तर पोहोचलोय मी. तर बघूया आपण आज त्यांच्यासोबत आपला प्रवास असणार आहे डोंबिवली टू माइंड स्पेस. 7:30चा टायमिंग दिला मी, 7:30ला परफेक्ट आलोय. आणि काल तर दिवसभर आराम केला मी दुपारनंतर. तर बघूया आजची जर्नी कशी असणार आहे. आज पाऊस बिलकुल नाही इकडे डोंबिवलीमध्ये, पूर्ण शांत वातावरण आहे. त्यामुळे पडदे पण मी आतमध्ये करून घेतले. आपण लवकरच नवीन पडदे लावणार आहे म्हणजे काहीतरी युनिट घेऊन येणार आहे. लेट सी, बघूया कसं कसं सॅटर्डे किंवा संडे पर्यंत येईल. तर चला बघूया आजचा प्रवास कसा असणार आहे. तुम्हाला जर माझा मेहनतीचा प्रवास जर आवडत असेल तर तुमच्या मराठी भावाला सपोर्ट नक्की करा आणि व्हिडिओ शेवट पण नक्की बघा. आता येतील मॅडम, त्यांचा आपण थोडंसं फीडबॅक पण रेकॉर्ड करू. लेट सी, चला. तर मंडळी आज आपले ताई आले होते आणि ताई पण ॲक्सेंचर मध्येच आहेत. तर आता आपल्याला सांगणार डोंबिवली टू माइंड स्पेस असा प्रवास होता आजचा. तर कसा होता प्रवास जरा सांगा. खूप सुंदर, थँक्यू व्हेरी मच. एकदम सेफ राईड. याच्या अगोदर पेनची राईड मारले आणि ॲक्सेंचर मध्ये आहेत ताई, त्यामुळे जरा थोडं ऍक्च्युली गाववाले प्लस कलिग प्लस डोंबिवलीकर असं सगळंच नातं बनतं आमचं. त्याच्यामुळे नक्कीच एनी टाइम. धन्यवाद. परत कधी लागले तर बिंदास तुम्ही मला फोन करू शकता, काय टेन्शन नाही. ठीक आहे, थँक्यू सो मच. चला. तर नमस्कार मंडळी, फायनली पोहोचलो ऐरोलीच्या पार्किंगमध्ये. 9 वाजलेत आणि बॅग वगैरे घेतली. आपला सुरू झाला म्हणजे कॉर्पोरेट मोड. बघू शकता गाडी वगैरे पार्क केली. तर चला जाऊया. 8:30 तासचा हार्डवर्क आपल्याला ऑफिसमध्ये सुद्धा करायचं आहे मंडळी. तर आज पाऊस नाही, छत्री तर आणली मी, पण पाऊस नाही आहे त्यामुळे थोडंसं व्हिडिओ वगैरे काढायला भेटते. चला जाऊया डायरेक्ट ऑफिसला माइंड स्पेसमध्ये. नमस्कार मंडळी, फायनली आपण पोहोचलो आहे ऐरोली स्टेशनच्या पार्किंगमध्ये. बघू शकता गाडी वगैरे पार्क केली, थोडीशी क्लीन केली गाडी आणि आपला सुरू कॉर्पोरेट मोड मंडळी संपलेला आहे. 8:30 तासाचा संघर्ष संपला आहे. पण 8:30 तासाचा संघर्ष संपल्यानंतर सुद्धा आपला संघर्ष स्ट्रगल चालू आहे. ऑटो रिक्षा घेऊन आपल्याला डोंबिवली जायचं, जाताना भाडं सुद्धा घेऊन जायचे मंडळी. त्यामुळे ही जर्नी खतरनाक आहे. तुम्हाला दाखवतो, हे बघा रिक्षाचा जरासा लुक. हे ऐरोली स्टेशन पार्किंग, हे ऐरोली स्टेशन आणि हे एम्पायर माइंड स्पेस इथे आहे. तर चला बघूया कुठली ट्रिप पडते आपल्याला. आता खरं तर मी तुम्हाला दाखवतो, ओला उबेर चालू केली आहे. हे बघा, ओला उबेर चालू केली. कुठली सायनला नाही येते आपल्याला. डोंबिवलीची ट्रिप पाहिजे आपल्याला. एक सिटी कुठली पडली, घाटकोपर. तर चला बघूया आपल्याला आता कुठली ट्रिप पडते मंडळी. विषय असा आहे की वाजलेत 6:45 झालेत. 6:30 वाजता निघालो मी जस्ट. गो टू होम. भरपूर सारे ट्रिप पडतात. माझा मोबाईल जवळजवळ हँग होतो मंडळी.
डोंबिवली टाकतो म्हणजे काही टेन्शन नाही. डोंबिवली टाकली गो टू केलं की म्हणजे तिकडच्या आपल्या ऑन द वे रस्त्यातली ट्रिप पडते. शिळपाटा, पडलेगाव, देसाई नाका, पलावा, रुनवाल गार्डन. ओलावाले तर थांबतच नाहीत. मला दाखवतो बघा, एवढे ट्रिप पडतात ना, मला कॅन्सल करायला पण टाइम भेटत नाही. ठाणे वेस्ट उबेरमध्ये एवढे ट्रिप्स काय आहेत काय, सर्व ठाणे 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 ठाणे. ओला फक्त ओला आणि उबेरच चालू केले मी. रॅपिडो वगैरे चालू केलेलं नाही, मोबाईल हँग होऊन जाईल. निळजेगाव चला म्हणजे आपल्या निळजेगावची ट्रिप पडली आहे. डोंबिवलीची ट्रिप पडली निळजेगाव. कासारिवा, कासाबेला किंवा कासारिवा असू शकते. तर चला म्हणजे जाऊया आता डोंबिवलीच्या दिशेने. चला मला दाखवतो किती लांब आहे इथून. मला वाटतं 1 किलोमीटरवरती आहे पिकअप लोकेशन. ही माइंड स्पेस ना रिलायबल प्लाझाला ट्रिप आहे. चालेल, आपल्याला काय प्रॉब्लेम नाही. रिलायबल प्लाझाला फोन करूया मॅडमला. कॉल करूया पॅसेंजरला. कॉल करून ट्रिप कन्फर्म केलेली बरी असते. तर चला, कॉल लागत नाही, आपण डायरेक्ट जाऊ लोकेशनला. उबेर बंद करून टाकतो, नाही तर वाजत बसेल. मंडळी, ओलावरची ट्रिप कॅन्सल झालेली आहे. पॅसेंजरने सुद्धा कॅन्सल केले. तर बघूया आता कुठली ट्रिप पडते आपल्याला. थोडंसं पार्किंगमधून गाडी बाहेर काढली, बघूया. रेल्वे स्टेशनला आलो आणि ट्रिप कॅन्सल झाली. काही नाही, चला बघू आता कुठली पडते. मंडळी, आपल्याला एक ट्रिप पडली आहे. ती ट्रिप आहे कल्याण ईस्टची. तर चला जाऊया आपण. मंडळी चला निघतोय कल्याण ईस्टला. सिमन्स गेट नंबर 1 वरून ट्रिप पडली आपल्याला आणि ते सिग्नल लागले, तो थांबायला लागला आपल्याला. मंडळी, फायनली आपण कल्याणमध्ये पोहोचलोय. 2 तासाचा प्रवास झाला. 435 रुपये भाडे झाले. एवढं ट्रॅफिक होतं ना मंडळी, तुम्हाला महापे शिळपाटा रस्ता पूर्ण ट्रॅफिकने फुल, काटे नाका पूर्ण ट्रॅफिकने फुल, मानपाडा रोड ट्रॅफिकने फुल. तुम्हाला दाखवतो ट्रिप. बघा 400, थोडंसं भाडं कमी भेटलं, 435 झाले. ठाणे बेलापूर रोड सिमन्सची होती आणि रोड कल्याणीस आणि ह्या लोकेशन मंडळी कृष्णा स्क्वेअर. तर आजची कमाई झाली मंडळी 300 प्लस 435, 735 रुपये मंडळी कमाई झाली. आणि इथून आपण शेअरिंग घेऊन घरी जाणार आहे. तर मोबाईल स्विच ऑफ होणार आहे, त्यामुळे व्हिडिओ इथेच एंड करतो मंडळी. तुम्हाला जर माझा मेहनतीचा आणि संघर्षाचा प्रवास जर आवडला असेल तर तुमच्या मराठी भावाला सपोर्ट नक्की करा. आजचं हार्डवर्क खरं खतरनाक होतं, कारण पाय पण माझा दुखायला लागला, एवढं ट्रॅफिक होतं मंडळी. चला पुन्हा भेटूया उद्या. तोपर्यंत जय शिवराय.